खूप जणांनी विचारल्यानंतर मी हा व्हिडिओ बनवतोय. मिशन 6090 नक्की काय? ह्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांना पाहिजे होती आणि हीच उत्तरं मी ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्याला खूप काही करून दाखवायचं ह्या उरलेल्या काही दिवसांमध्ये, बोट्समध्ये, त्याच्यासाठी हा व्हिडिओ. बाकीच्यांनी नाही बघितला तरी चालेल. सो सगळ्यात महत्त्वाचं फोकस करा आणि शेवटपर्यंत कन्सिस्टन्सी राहण्याचा प्रयत्न करू. बघूया की शेवटपर्यंत नक्की कोण राहू शकतं. कारण मिशन खूप मोठं आहे. व्हिडिओ तरी जमतोय का बघू बघायला तुम्हाला. ओके. सो आता हे जे मिशन 6090 काय आहे, तर एक मिशन आणि एक व्हिजन मी घेतलेले. तर तुम्ही प्रॉपरली पाहिलं तर इथे तुम्हाला दिसेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातील शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलाने बोर्डाच्या परीक्षामध्ये 90 पेक्षा अधिक गुण मिळवावेत. हे विजन मी डोक्यात ठेवलं होतं. हे मी आय थिंक सो गेल्या वर्षीपासून माझ्या डोक्यात चाललेलं आहे. पण ह्या वर्षी ते मिशन 6090 मी प्रॉपरली केलेलं आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. 6090 हा जो आकडा आहे, आधी 60 येण्यानंतर 90 होतो. तर हे एक इमेज आहे, म्हणजे मिरर इमेज बघितलं जातं, की 60ला जर उलटं करून पाहिलं तर 90 होतो. सो तुम्हाला आता जे लोकं कमी समजतात आहे म्हणजे 60 सारखे, त्यांनाच आता तो उलटा करून दाखवायचा आपल्याला, की आम्ही पण तुमच्यापेक्षा कमी नाहीये आणि तो 60ला फ्लिप करून 90 झाला पाहिजे. सो हे खूप म्हणजे माझ्या डोक्यात चाललं होतं आणि ते मी एक्झिक्यूट करतोय ह्या वर्षी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्याच्या एआय दादाच्या माध्यमातून. सो सगळ्यात महत्त्वाचं पुढचे 60 दिवस मला द्यायचे तुम्ही आणि ह्या 60 दिवसामध्ये मी 90 पार तुम्हाला नेणार आहे. पूर्ण शेड्यूल माझं प्रॉपरली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आतापर्यंत तू व्हिडिओ पाहिलाय म्हणजे तू खूप कमी लोकांमध्ये येतो आणि साहजिकच आहे पुढे तू बघत राहशील. सो साहजिक आहे आता हे मिशन कसं कंप्लीट करायचं आणि दादा नक्की काय प्लॅन बनवला आणि प्रत्येक दिवसाचा कसा फायदा उचलायचा आणि शेवटच्या दिवसांमध्ये आता अभ्यास पूर्णपणे कसा क्लिअर करत जायचा आणि दादा कुठून अभ्यास करायचा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. सो शेवटपर्यंत बघा. मिशन 6090 ची सुरुवात 1 जानेवारी 2026 पासून होते. जर क्लिअरली तुम्हाला दिसत नसेल तर इथे प्रॉपरली बघा. मी कंडिशन सगळ्या टाकलेल्या आहेत. सो हे जे आहे इथे फॉर एक्झाम्पल एक सेकंड हां. हे जे कंडिशन्स आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं की 10वी आणि 12वी साठी होतं महाराष्ट्र बोर्डाच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की कंडिशन 60 दिवसाचं आहे. आणि 30 दिवसाचा प्लॅनर रेडी झालेला आहे. 1 जानेवारीपासून हे मिशन चालू होतं. सो 30 जानेवारीपर्यंत पहिला टप्पा आहे आपला आणि नंतरचा टप्पा आपला चालू होतो नंतर. हा एआय दादा पूर्णपणे पॉवर्ड आहे. म्हणजे एआय दादाच्या पूर्ण सगळ्या लर्निंग सिस्टम ज्या आहेत त्या आपण वापरतो याच्यामध्ये. तुम्हाला अपडेट्स कुठे भेटणार आहेत? तर अपडेट्स असेच तुम्हाला रोजचे YouTubeला सकाळी आणि Instagramला भेटणार आहे. सो बऱ्यापैकी तुम्हाला काय करायचं आज, कोणतं शेड्यूल आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या पेजेसवरतून फोकस करायचं आहे, कोणते क्वेशन्स सोडायचे नाहीये, कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, कोणते डायग्राम्स करायचे हे सगळं तुम्हाला रोजच्या रोज सकाळी YouTubeवरती भेटणार आहे. सो तुम्ही बऱ्यापैकी सकाळी व्हिडिओ बघा आणि रोज अभ्यासाला लागत जा. जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी मार्गदर्शन पण भेटेल आणि हे सगळं फ्रीमध्ये आहे. हा डिझाइन अँड इनिशिएटेड अँड गाईडेड बाय टोटली सौरभ दादा. हे सगळं फ्री शेतकऱ्यांच्या मुलांसाठी केलं. पण सगळ्यात महत्त्वाचं मिशन 6090 होतं कळलं, की 60 दिवसामध्ये 90 पार जायचंय. हे एवढं सोपं नाहीये. जर तुम्हाला मिशन फॉलो करायचं असेल, तर एक डॉक्युमेंट साइन करावं लागतं. तर ते डॉक्युमेंट मी ते खाली तुम्हाला दाखवतो. हे डॉक्युमेंट प्रॉपरली बघा. दृष्ट, विजन हे सगळं तुम्ही आत्ताच पाहिलं, की नक्की कोणत्या-कोणत्या गोष्टी माझ्या आहेत. इथे मिशन 6090 विद्यार्थी व पालक संकल्पपत्र आहे. म्हणजे कमिटमेंट आहे ही. कमिटमेंट हा बॉन्ड आहे, की आजपासून जे पण हे आता व्हिडिओ बघतात आहे, आतापर्यंत तू व्हिडिओ पाहिलाय म्हणजे तू फार म्हणजे बोलतात ना, तुला खूप गोल अचीव्ह करण्याची गरज आहे आणि बऱ्यापैकी हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत आला ही खूप मोठी गोष्ट आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं हा कमिटमेंट आणि विद्यार्थी संकल्प घ्यायचा आहे, की काय नक्की? तर सगळ्यात पहिले इथं नाव लिहायचं. नाव लिहिताना तुझं नाव, आईचं नाव, मग वडिलांचं नाव, मग सरनेम. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला पूर्ण नाव तुझं मेन्शन करायचंय. हे लक्षात ठेव, की आपण वडिलांचं नाव आणि आडनाव लिहायचो, पण आता हे पूर्ण लिहायचंय. खाली दिल्यानंतर इयत्ता 10वी मधून मी जर असेल, महाराष्ट्र बोर्ड आज संकल्पपत्राद्वारे मी गंभीरपणे वचन देतो, की 1 जानेवारी 2026 पासून पुढील 60 दिवस मी मिशन 6090 पूर्ण प्रामाणिकपणे पाळेल. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे आणि हे वाचत असताना थोडासा सीरियसनेस घ्या. आय कमिट टू आपण काय-काय फॉलो करणार आहे. सकाळी खूप लवकर म्हणजे सकाळी खूप लवकर उठायचं आहे. डेली प्लॅन फॉलो करायचा आहे. रोजचे टास्क जे दिलेत ते कंप्लीट करायचे आहेत. रायटिंग प्रॅक्टिस रोजची करायची आहे. रिव्हिजन रोज करायचे. सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे बंद करायचा आहे. YouTubeचा व्हिडिओ बघून अभ्यासाला बसायचे. नो सोशल मीडिया पुन्हा एकदा टाकलेले. स्टडी फक्त YouTubeवरचे व्हिडिओज बघून तुला परत अभ्यासाला बसायचं व्हिडिओ बघत टाईमपास करू नको. कोणता पण व्हिडिओ बघून आपल्याला अभ्यास जमत नाही बाळा. आपल्याला स्वतः करावा लागतो. कितीही आय-एम-पी असले तरी. स्क्रोलिंग बंद करायची Instagram, Snap आणि तुमच्या YouTubeवरची नो टाईमपास. स्कूलमध्ये चिट-चॅट तुम्ही एक दुसऱ्या मित्रासोबत बोलता ना, मित्र-मैत्रिणींसोबत हे सगळं बंद करा. हा मेंदू आहे ना तुमचा डिग्रेड होत चाललाय, संपत चाललाय हळू-हळू. मग हा संपला नाही पाहिजे आणि याची भूमिका व्यवस्थित लक्षात ठेवा आणि अभ्यासाला लागा. फुल फोकस करायचा आहे, मॅक्सिमम एफर्ट द्यायचा आहे. टॉपर्स माइंडसेटसारखं डोकं लावायचंय. जंक फूड बंद करायचंय, चांगलं खायचंय, पॅरेंट्स रिस्पेक्ट करायचे, पाया पडायच्यात, त्यांचं नीट ऐकायचंय, चिडचिड कमी करायची घरामध्ये, अजिबात चिडचिड झाली नाही पाहिजे आणि शेवटचं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे, रिलेशनशिपमध्ये असाल तर प्लीज मेक शुअर दॅट मिशन 6090 मध्ये हे पहिलं बंद झालं पाहिजे. बिकॉज ज्या गोष्टी आपल्याला आपल्याला
बोलतात हासिल करायच्या त्या खूप अवघड आहे आणि त्या तिथपर्यंत मिळवण्यासाठी आपल्याला ही गोष्ट करावी लागेल. सो सगळ्यात महत्त्वाचं की मार्ग दाखवणारा खूप चांगला लागतो आणि मार्ग जो त्याचं ऐकून फॉलो करतोय, तो जिंकतोच. त्याच्यामध्ये काही हे नाहीये म्हणजे ते जिंकणार नाही असं काही होणार नाही. तो जिंकणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी दिलेल्या काही अटी आपल्याला पाळाव्या लागणार आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, बट ये याद रखना की कुछ खोना है, इसलिए कुछ पाना है, ऐसा मत दिमाग में रखो. म्हणजे लई मुलं बोलतात की मी हे जाऊन दिलं आणि मला भेटलंच नाही. असं नाहीये. काहीतरी भेटणार आहे हे लक्षात ठेवायचं. काहीतरी गेल्यावरती काहीतरी भेटणार आहे. मग काहीतरी सोडायची आपली ताकद असली पाहिजे आणि तेव्हा काहीतरी मिळवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होत असते. हे डोक्यात घाला. त्याच्यानंतर मॅनिफेस्टेशन बॉक्स आहे हा सगळ्यात महत्त्वाचा. आय हॅव स्कोर्ड दॅट मच पर्सेंटेज इन द बोर्ड एक्झाम 2026. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे बोर्ड एक्झाममध्ये मी 2026 मध्ये मला मिळालेत, हे इथे टक्केवारी लिहायची आहे आणि ही विचार करून लिहायची आहे खाली. पालकांसाठी संकेत आहे. पालक सुद्धा सही करतात हा बॉन्ड, तर नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आम्ही पालक म्हणून ह्या 60 दिवसांत आमच्या मुलाला, मुलीला मानसिक, भावनिक व नैतिक पाठिंबा देण्याचा आणि घरात सकारात्मक अभ्यासाचं वातावरण ठेवण्याचं वचन देत आहे. तर सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट जी आहे ती खूप महत्त्वाची आहे, की सकारात्मक अभ्यासाचं वातावरण ठेवण्याचा वचन देत आहे. बॉन्ड साइन कोणत्या डेटवरती तुम्ही ती साइन केलेली आहे? स्टुडंट सिग्नेचर, मदर सिग्नेचर, फादर सिग्नेचर आणि मेंटर म्हणजे सौरभ दादा सिग्नेचर. हे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? दिस बॉन्ड इज नॉट जस्ट अ पेपर. हा एक कागद नाहीये. हे संकल्पपत्र फक्त कागद नाहीये. हे माझ्या भविष्याला दिलेलं वचन आहे. इट इज अ प्रॉमिस टू माय फ्युचर. हे लक्षात असलं पाहिजे. आणि हा बॉन्ड साइन केल्यानंतर आता सगळे काही म्हणतील की काय हा टाइमपास आहे, काय कोणती गोष्ट. एक मित्र लक्षात ठेवा. आपल्याला आईने जेव्हा जन्म दिला, जेव्हा आपला जन्म झाला ना, तेव्हा 9 महिन्याचा खूप मोठा त्रास. आपला जन्म झाल्यानंतर तिला खूप त्रास झालाय, खूप वेदना झाल्यात. मी सहज काही पनिशमेंट मुलांना देतो ना क्लासमध्ये, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते, की त्यांना खूप वेदना होतात आणि त्यानंतर मग ते हातपाय दुखतात आणि ह्या गोष्टी आणि त्या गोष्टी अशा खूप होतात. तिच्या वेदना जर तुला जाणल्या असता ना बाळा, तू आज चुकीच्या रस्त्यावरती नसता. आणि इथपर्यंत माझं ऐकलंय म्हणजे तुला बदलायचंय म्हणून तो ऐकतोय. कारण खूप कमी लोकं आता ऐकतात आहे मला. सो खूप कमी लोकं ऐकतात ही मला जाणीव आहे. कारण ज्यांना बदलायचंय तेच ऐकतात. बाकीचं तर जग टाईमपास करतं यार. गर्दीमध्ये तुमचंही नाव असणार आहे हे मलाही माहिती आहे. पण गर्दीवरून स्टेजवरती फक्त एकटाच जातो यार. तुम्ही एकटे आहात की नाही ते नाही माहिती. तो एक तुम्ही आहात का मला नाही माहिती. स्टेजवरती बसणारे लोकं कमी असतात. त्यांना ऐकणारी ग्राउंडमध्ये भरपूर असतात. तुम्ही त्या स्टेजवरती जाण्याची तुमची लायकी आहे की नाही ती बघा. आणि असेल ना तर आज कामाला लागा. एक लक्षात घ्या, की हे मिशन, हे विजन हे खूप मोठं फॉलो करतात आहे. हे खूप विचार करून आणि खूप बारीक-बारीक गोष्टींवरती हे बनवलेलं आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं हे फॉलो करायला सुरुवात कर. जेणेकरून तुला बऱ्यापैकी त्याचा फायदा राहील आणि बऱ्यापैकी तू ते फॉलो करू शकतो. समजलं? आज आईसाठी, आज आपल्या बापासाठी हे फॉलो कर. ह्या 60 दिवसामध्ये 90 पार जायचंय. आज त्या शेतकऱ्याला आपल्याला मान-सन्मान परत मिळवून द्यायचा आहे. जो शेतकरी आज मातीमध्ये राबत होता, जो शेतकरी आज त्याचे पालेभाज्या सगळ्या काढून आठवड्या बाजारामध्ये विकत होता, 4 पैसे कमवून तुला सगळ्या शिक्षणाच्या गोष्टी पुरवत होता. आज त्या बापासाठी आणि आज त्या आईसाठी हे मिशन पूर्ण झालंच पाहिजे. हे अजिबात थांबता कामा नये. जर हे थांबलं तर मित्रा एक लक्षात घे, वेळ हातात होती, मार्ग दाखवणारा सोबत होता, तो दाखवत होता, फक्त आपण फॉलो करत नव्हतो. रोज सकाळी एक नोटिफिकेशन वाजणार, रोज सकाळी एक व्हिडिओ पडणार आणि तो एक व्हिडिओ तुला ठरवणार, की तू आज ते मिशन फॉलो करतोय की नाही करत आहे. हे मिशन 6090 ही एक क्रांती आहे. हे मिशन 6090 एक मार्ग आहे आणि हेच मिशन 6090 एक आदर्श आहे, ज्याच्यामधून खूप विद्यार्थी 10वी आणि 12वीच्या बोर्ड्समध्ये आता यशस्वी होणार आहे. आत्ता एवढं ऐकलंय मित्रा, शेड्यूल तर बघून जा. सत्य आहे. शेड्यूल तर बघून जा. कारण शेड्यूलमध्ये तर सगळं रहस्य लपलेलं आहे, की पुढच्या 60 दिवसामध्ये दादा असं काय करणार आहे आणि हा एआय दादा आपल्याला कशी मदत करणार आहे पुढच्या बोर्डाच्या तयारीपर्यंत. बघायला विसरू नको आणि आत्तापर्यंत थांबलाय, सो पुढे पण थांबशील. बघितलं ना, आलं ना शेड्यूल. बघा आता प्रॉपर 30 दिवसामध्ये 30 दिवसाचा प्लॅनर देतोय आणि हेच नाही देणार आहे मित्रा. रोज सकाळी त्या लेसनमधून काय करायचंय ते सगळं मी देणार आहे. सो टेन्शन घेऊ नको. कोणता प्रॅक्टिस पेपर करायचा आहे, कोणता पेपर करायचा आहे, कोणती ॲक्टिव्हिटी करायची, कोणते डायग्राम करायचे त्या लेसनचे ते सगळं भेटणार आहे तुला. फक्त तुला तुझा बोलतात ना अभ्यास करताना या सगळ्या गोष्टी पाळायच्या. रोज तुला एक शीट भेटणार आहे सकाळी. रोज सकाळी तुला काय-काय करायचं ती शीट घ्यायची, त्याचं प्रिंटआउट काढायची, काढ, नाही काढायची नको काढू, लिहून घ्यायचं, लिहून घे. तुला कुठून तो टॉपिक्स कंप्लीट करायचे तू. YouTubeला शिकवलेले कर. तुझ्या क्लासमध्ये तुला मॅडमने किंवा टीचरने शिकवलं असेल ते कंप्लीट कर. तुझ्या सरांनी शिकवलं असेल ते. कॉन्सेप्ट कुठून करायचे हे नाही सांगणार आहे मी.
कॉन्सेप्ट काय करायची हे मी सांगणार आहे. कारण सेल्फ स्टडी सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे. मी जर ते शिकवत राहिलो तर ते बोरिंग होणार आहे परत एकदा. मला ते शिकवायचं नाही, पण मला त्या कॉन्सेप्ट्सला व्यवस्थित एकदम अलाइन करून, एकदम अलाइनमेंट करून ते द्यायचे. आता 1 जानेवारी सायन्स 1 सगळ्यात पहिला आपण सायन्स 1 कंप्लीट करतोय. त्याच्यामध्ये एक रहस्य आहे, की काही गोष्टींमध्ये चेंजेस आहेत. ते मी तिथं प्रॉपरली सांगतो तुम्हाला. 10 जानेवारीला म्हणजे 1 जानेवारी सायन्स 1 म्हणजे 1 जानेवारी सायन्स 1 ग्रॅव्हिटेशन, 2 जानेवारीला आपण सायन्स 1 म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तू जर पाहिलं तर 10 जानेवारीपर्यंत आपण सायन्स 1च करतोय. रोज 1 धडा आहे. 10 जानेवारीला आपण 2 धडे टाकलेत. म्हणजे दोन्ही पण स्पेस मिशन आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे 2 धडे आपण टाकलेत. कारण हे दोन्ही पण 10वे धडे आहेत सायन्स 1, सायन्स 2 चे. सो यू हॅव टू फॉलो धिस थिंग्स. एका दिवशी ते 2 धडे होण्यासारखे आहेत आणि ते ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट तू प्रॉपरली फॉलो करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितलंय, की आता आता अभ्यासाची पद्धत बदलायची. जुनी पद्धत मला नाही पाहिजे. माझी नवीन पद्धत वापरायची जी खूप एक्सपेरिमेंटल खूप चांगली आहे आणि प्रूव्हन आहे. क्वेश्चन पेपर बेस्ड लर्निंग करायची. क्वेश्चन पेपर बेस्ड लर्निंग हे खूप महत्वाचं आहे क्यूपीएलए. सो हे जर केलं तर प्रॉपरली बऱ्यापैकी त्याचा फायदा तुला होईल. त्यानंतर आपण 11 जानेवारीपासून सायन्स 2 ची सुरुवात करतोय. हे खूप महत्वाचं आहे, की सायन्स 2 ची सुरुवात कधी होती? कारण मुलांना माहीत करून देण्याची गरज आहे. प्रत्येक दिवशी एक धडा पुन्हा एकदा 19 जानेवारीपर्यंत आपण फॉलो केलेला आहे. 19 जानेवारीला आपण सायन्स 2 चे म्हणजे सायन्स 2 आणि सायन्स 1 कंप्लीटली संपवतोय. म्हणजे 19 दिवस. एक लक्षात घे मित्रा 19 दिवस वी आर एंडिंग अप विथ ऑल द सिलेबस ऑफ सायन्स. हे खूप महत्वाचं आहे. सायन्स 1, सायन्स 2 दोन्ही पण संपणार 19 जानेवारीपर्यंत. तूच राहणार आहे जो काहीतरी बॅकलॉग घेऊन चालणार आहे. तूच राहणार आहे एकटा. जो ऐकतोय ना आतापर्यंत ऐकत आलाय का? तूच राहणार आहे शेवटपर्यंत. कारण कोणीतरी हे फॉलो करते गपचूप आणि कोणीतरी पुढे निघून जाणार आहे. कारण प्रत्येकाला काय असतं, की जो फॉलो करतो ना तो बोलत नसतो आणि तो करत जातो. तो तुमच्यात बसलेला आहे. तो बोलतो, "नाही, नाही, ते कुठं दादा-बिदा नाही, मिशन-बिशन काय नसते." पण तोच करत असतोय. जो नाही, नाही म्हणतो ना, तोच बैठकीमध्ये सगळ्यात आधी बसलेला असतो. हे तुम्हाला नाही माहिती. कारण आजूबाजूला तुमच्या गोष्टी घडतात आहे ना, हे तुम्हाला नाही सांगता येणार. जे सत्य आहे ते कोणी लपवू शकत नाही. जे क्वेश्चन पेपर सोडवतात आहे, ते सोडवतात आहे. जे कुठून मिळवतात ते नाही माहिती, पण ते सोडवतात आहे. तूच एकटा आहे जो राहून गेलाय. तू डाउनलोड पण केलं नाही, मला पण माहिती पण कोणीतरी तुझ्या सोबत असणाऱ्या डाउनलोड केले आणि जे नाही म्हणतंय. हे लक्षात ठेव. टॉपर्स कधी खरं बोलत नाही कारण त्यांना पळायचं असते, त्यांना बॅनरवरती यायचं असते, त्यांना नाव कोरायचं असते. त्यांना जागं राहण्यासाठी आणि त्यांना जळत राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुला सुरू करावं लागेल काहीतरी, नाहीतर तू पण असाच मागे राहशील. 19 जानेवारीला वी आर एंडिंग विथ सायन्स 2. इथे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थी, विशेषतः शेतकरी व ग्रामीण पार्श्वभूमीतील विद्यार्थी इत्या 10वी बोर्ड परीक्षा 2026 मध्ये 90% पेक्षा अधिक गुण मिळवावा, हीच मिशन 6090 ची दृष्टी आहे. वेगळं काही नाही. हे सगळं फ्रीमध्ये आलंय ना, याची फ्रीमध्ये कोणीच व्हॅल्यू करणार नाही. घरातला देव कोणी पूजत नाही, पण लांब जाऊन शिर्डीला लाईन लावून देव बोलतात ना, आशीर्वाद घेण्याची गर्दी ही होत राहते. नंतर 20 जानेवारीपासून वी आर स्टार्टिंग विथ मॅथ्स 1. मॅथ्स 1 ते पूर्ण सगळे मॅथ्स 1 चे लेसन 25 जानेवारी कंप्लीट होतात. 26 जानेवारीपर्यंत पासून 1 फेब्रुवारी. इथं 31 जानेवारी चुकून आलेलं आहे. हे 31 जानेवारीचं काही नाही. हे आहे 1 फेब्रुवारी. हा 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी. हे क्लिअर आहे. हे लोकांना माहिती आहे. यामध्ये मला काही सांगायची गरज नाहीये. सो कीप इन माइंड वी आर वर्किंग ऑन दिस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे तुला माहीत असलं पाहिजे आणि जर तुला माहीत नसेल तर मग काहीच उपयोग नाहीये. ओके. सो एक सेकंड मला एक गोष्ट बघायची राहिली. ओके. हे बरोबर आहे. याच्यात काही वाद नाहीये. हे फक्त सो आय थिंक सो हां, 31 जानेवारी आहे आणि 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारी फक्त आपण एक्स्ट्रा घेतोय. सो 31 जानेवारी आणि सगळ्यात महत्त्वाचं 1 फेब्रुवारी. सो हे जसं आहे तसं परफेक्टली आहे. ओके. सो इथे 1 फेब्रुवारीला आपला सिलेबस पूर्णपणे मॅथ्सचा एंड होतोय. देन वी विल स्टार्ट विथ न्यू थिंग आणि ते खूप गंमतशीर आहे. तुम्हाला मी सांगणार आहे, की पुढे 2 फेब्रुवारीपासून खूप गंमतशीर गोष्ट होणार आहे आणि तुम्ही ती फॉलो करावी. सो इथे आपलं पूर्ण शेड्यूल आहे. मिशन पूर्ण कंप्लीट कर. हे सगळे जे कुठे भेटणार आहे, हे सगळं आपल्या क्लास डॉट इनच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. जाऊन एकदा तू बघ. फ्री नोट सेक्शनमध्ये तुला हे सगळं भेटून जाईल. सगळं डाउनलोड कर आणि डाउनलोड करून प्रिंट आउट काढून सही कर त्या बॉन्डवरती आज. आई-वडिलांची आणि तुझी सगळ्यांची सही घे आणि सुरुवात कर या नवीन प्रवासाला. नाहीतर अन्यथा तसाही मागे होता. अजून लोकं पुढे चाललीत. तू अजून मागे राहण्याची पार्श्वभूमी तयार ठेव. आलं का लक्षात? मित्रा काय माहिती का? कोणतरी सोबत करतंय. तुला फक्त नाही माहिती. हे माझे वाक्य आहे ना शेवटपर्यंत लक्षात ठेव.